मरळी पोळीचा उद्धार केला राजूबाई आई पत्नी आली तुमच्या जोडीला आणि कष्टातून संसार फुलविला तिनं बाळापोटी मामा तुमच्या झाले तिनं बाळापोटी मामा तुमच्या झाले मायाप्पा मामाला श्रद्धांजली वाहिली ओ वाहिली मायाप्पा मामाला श्रद्धांजली वाहिली ओ वाहिली गणेश दादा सागर दादा गुणवान संतोष दादा तो आहे भाऊ लहान गणेश दादा सागर दादा भाऊ गुणवान संतोष दादा तो भाऊ आहे लहान त्यांना सोडून गेली तुमची सावली त्यांना सोडून गेली तुमची सावली मायाप्पा मामाला श्रद्धांजली वाहिली ओ वाहिली मायाप्पा मामाला श्रद्धांजली वाहिली ओ वाहिली लक्ष्मीताई सुजाताताई आल्या सोन म्हणून आणि सोन पावला नाले निघून भैरवी कार्तिक नातवंडती गुणवान डोळे लावले मामा तुमच्या वाटेला कोण्या वैरान हा डाव साधले कुणाचे दृष्ट हात तुम्हाला लागले मायाप्पा मामाला श्रद्धांजली वाहिली ओ वाहिली मायाप्पा मामाला श्रद्धांजली वाहिली ओ वाहिली संसार हा बघा करता चंदवळीचा तुम्ही जपला गाणं म्हणून नावाजिक शाहीर झाला शिवाजी महाराजांचे गण म्हणून पहिला नंबर आणला होणारा जन्माला घाला अशी विनंती देवाला केली होणारा जन्माला घाला अशी विनंती देवाला केली मायाप्पा मामाला श्रद्धांजली वाहिली ओ वाहिली मायाप्पा मामाला श्रद्धांजली वाहिली ओ वाहिली बेळगाव जिल्ह्यात कारदग गाव माझ्या माळिंगरायाचं मला वरदान कोल्हापूर जिल्ह्यात अब्दुलाट गाव हेडमासीदाच आहे मला वरदान मेंढ्या राखीत हा शब्द शिमीन जोडली मेंढ्या राखीत हा शब्द शिमीन जोडली 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 मायाप्पा मामाला श्रद्धांजली वाहिली ओ वाहिली मायाप्पा मामाला श्रद्धांजली वाहिली ओ वाहिली माळीरायाचा मंगवाचा वरदास्त माझ्या शिरावर मरण माझ्या घोडावर
महिलाला ते कंड त्या नदीत पडले आणि त्या नदीमध्ये असला रे बाबा जसे मासे लागले होते बाबा ते खायला मरणाला मुकले उरलेले मासे लागले होते बोलायला अगं बाई गंगा नदीला वाचा फुटली त्या जाग्याला आणि गंगा नदी लागली विचार हे बाबा करायला आणि गंगा नदीला सोरावंतीला शाप लागली द्यायला अगं बाई एका बाळासाठी हजार बाळा लागल्यास मारायला सांगतो ऐकून घ्या म्हटले आणि गंगा नदी शाप लागली होती बाबा द्यायला अगं बाई म्हणली त्या जाग्याला एका बाळाच्या पायात एवढे येतं लागले तुला तू करायला माझ्या तर पोटात 18 पगड जातीची बाळ आहे आणि ती बाळ मारलीस त्याच वेळेला आपण शाप देतो ऐक तुला तुझा रे बाई बाळ तुला जन्माला येईल आणि मात्र जेव्हा टायमाला 5 दिवस तुझ्या पैसे सहाव्या दिवशी बाळाचा तुझा टाटा तोट होईल म्हणून तुला बोलायला हरिचंद्र वाऱ्याला वाऱ्याच्या वेगाने पत्र सोडलं त्यावेळेला